गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोर्या असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे. हा विघ्नहर्ता आहे, त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो. हिंदू पुराणानुसार श्री गणेशाने 3 अवतार घेतले होते असे म्हणतात. गणेशाने पहिला अवतार हा वैशाख पौर्णिमेला घेतला होता आणि या दिवशी विनायक जयंती साजरी केली जाते. तर बाप्पाने दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला होता. या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. तर माघी चतुर्थीला बाप्पाने तिसरा अवतार घेतला होता. या जयंतीला माघी गणेश जयंती, वरद गणेश जयंती, विनायक जयंती किंवा तिलकुंज चतुर्थी असंही म्हटलं जातं. या दिवशी चंद्रदर्शन घेण्यास वर्ज्य मानलं जाते. ते का आणि या दिवशी आपण गणेशाची पूजा कशी करावी, कोणते मंत्र म्हणावेत, कोणत्या स्तोत्रांचं पठण करावं, कोणते उपाय करावेत जेणेकरून आपल्यावर येणारी संकटे दूर होतील आणि घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदेल. या आणि अशा सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री ओम गणगणपते नमः लिहायला विसरू नका. पुराणानुसार गणपतीचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत. या 3 अवतारांचे जन्मदिवस पुढीलप्रमाणे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस असतो. माघ शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला, म्हणून या दिवसाला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी गणेशोत्सवात 1.5 दिवसाचा गणपती आणतात, तेव्हा जशी विधिवत पूजा करतात तशीच पूजा महाराष्ट्राच्या काही भागात केली जाते. तर काही ठिकाणी हळदीचा गणपती म्हणजेच मैदा, हळद आणि पिठी साखर यांचा कणकेप्रमाणे गोळा बनवून त्यापासून गणपतीची मूर्ती तयार केली जाते. तर काही ठिकाणी देवघरातील धातूची गणपतीची मूर्तीच स्थापन केली जाते. या दिवशी गणपतीला तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो, म्हणजेच तिळगुळाचे लाडू किंवा त्याचे मोदक बनवले जातात आणि याचाच प्रसाद दाखवला जातो. तर तो का? हिंदू धर्मात तिळाला अतिशय महत्त्व आहे. पौष महिन्यात सुरू झालेल्या मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण तिळाचा काही ना काहीतरी खाण्यामध्ये उपयोग करत असतो. त्यामुळेच कदाचित यानंतर येणाऱ्या माघ महिन्यातील माघी गणेश जयंतीलाही तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जात असावा. त्यामुळेच या माघी गणेश जयंतीला तिलकुट चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हटलं जातं. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने कार्यरत असते. म्हणजेच या गणेश लहरी 1000 पटींनी कार्यरत असतात. मग या लहरींचा आपण नक्कीच लाभ करून घ्यायला हवा. दरवर्षी माघ गणेश जयंती ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते. 2026 यावर्षी ही माघ शुक्ल चतुर्थी तिथी ही 22 जानेवारीच्या मध्यरात्री 2:48 सुरू होऊन ती 23 जानेवारीच्या मध्यरात्री 2:29 समाप्त होईल. त्यामुळे यावर्षी माघ गणेश जयंती ही 22 जानेवारी रोजी साजरी होईल. तर गणेशाची पूजा करण्याची वेळ ही सकाळी 11:28 पासून सुरू होऊन ती दुपारी 1:42 पर्यंत आहे. म्हणजे जवळजवळ 2 तासाचा कालावधी हा गणेश पूजनाचा आहे. गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहण्यास अशुभ मानले जाते, कारण या दिवशी चंद्राकडे पाहिल्यास आपल्यावर चोळीचा आळ येऊ शकतो असे मानले जाते. तर हा चंद्रदर्शन निषिद्ध काळ हा 22 जानेवारी रोजी सकाळी 9:22 पासून ते रात्री 9:19 पर्यंत आहे. म्हणजे हा चंद्रदर्शन निषिद्ध काल हा जवळजवळ 12 तासांचा आहे. पौराणिक कथेनुसार माघ चतुर्थीला देवी पार्वतीने आपल्या उठण्यापासून गणेशाची निर्मिती केली होती, म्हणून या दिवशी गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणेशाची यथोचित उपासना केल्याने शुभफल प्राप्ती होते, तसेच जीवनातील सर्व दुःखे दूर होतात अशी मान्यता आहे. आता या गणेश पूजनाचा विधी काय ते आपण पाहूयात. माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. एका लाकडी पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरून त्यावर गणरायाचा फोटो किंवा हळदीची मूर्ती किंवा मातीचा गणपती किंवा घरातील तांबे,
पितळ, चांदीची मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर मूर्तीला तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून वस्त्र, हार, फुले, दुर्वा, हळद, ओले अक्षदा इत्यादी अर्पण करा. यानंतर गणेशाची आरती करावी. गणेशाला तीळ आणि गुण यांनी बनलेला लाडूचा किंवा मोदकाचा नैवेद्य नक्की अर्पण करा. आठवणीने बाप्पाला या दिवशी 21 दुर्वा वाहा. या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी कंदमुळे खाऊन गणेशाचा उपवास करावा. कंदमुळे मिळाली नाही तर फळे खाऊनही आपण ह्या उपवास करू शकतो. माघी जयंतीला तुम्ही नक्की गणेश मंत्र, गणेश चालिसा, गणेश स्तोत्र किंवा अथर्वशीर्षाचं पठण करा. अशी गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते. त्या दिवशी गणेश लहरी आणि पृथ्वी लहरी एक समान असतात. 1000 पटीने गणेश लहरी पृथ्वीवर कार्यरत असतात. म्हणून आपण या मंत्रांचं पठण केल्याने ते अधिक प्रभावी ठरून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला ही मंत्र नाही जमली तरी ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप ही तुम्ही नक्की करू शकता. आता या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये तर या दिवशी गणेशाला तुळस चुकूनही अर्पण करू नका, कारण तुळस आणि गणपती यांचे वैर मानले जाते. तसेच या दिवशी माघी जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन निषेध मानले गेले आहे, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे आणि तिलकुट चतुर्थी किंवा माघी गणेश जयंतीला चंद्राचे दर्शन घेतले तर आपल्यावर चोरीचा आळ येऊ शकतो अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार माघ चतुर्थीला श्रीकृष्णाने चंद्र पाहिला होता. त्यामुळे त्यांच्यावर शामंतक नावाचा अत्यंत मौल्यवान असं रत्न चोरल्याचा आळ आला होता. त्यावेळेस नारद मुनींनी त्यांना माघ चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याचे सांगितले. त्यानुसार श्रीकृष्णाने माघ चतुर्थीला म्हणजेच गणेश जयंतीला गणेशाचे व्रत केले आणि यातून त्यांची या चोरीच्या आळातून त्यांची सुटका झाली. आता या दिवशी कोणते उपाय करावेत म्हणजे आपल्या घरामध्ये 1000 पटीने सुख समृद्धी नांदेल. तर या दिवशी तुम्ही 108 दुर्वा ओल्या हळदीत भिजवून गणपतीला अर्पण करा. तसेच दुर्वाप्रमाणे गणपतीच्या पूजेमध्ये शमीच्या पानांनाही तितकेच महत्त्व आहे. शमीची पाने शिव आणि शनी या देवतांबरोबरच श्री गणेशालाही प्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही या दिवशी श्री गणेशाला शमीची पाने नक्की अर्पण करा. याचबरोबर गणेश पूजनात अक्षदांनाही तितकेच महत्त्व आहे. गणेश पूजा अक्षदांशिवाय संपन्न होत नाही. त्यामुळे गणेश जयंतीच्या दिवशी अक्षदा नक्की अर्पण करा. आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आईने या दिवशी एक खास गोष्ट नक्की करावी, कारण यामुळे मुलांची बुद्धी अधिकाधिक सुधारते आणि ते मन लावून अभ्यास करतात. तर हा उपाय कोणता? तर या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी गौरी गणेशाची विशेष पूजा करावी. यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती होऊन मुले हुशार होतात. त्याचबरोबर गौरी गणेशाला तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करून हा प्रसाद आपल्या मुलांना खायला द्यावा. यामुळे घरात समृद्धी, सुख, शांती कायम राहते असे मानले जाते. मंडळी, या माघी गणेश जयंतीला हे उपाय नक्की करून पहा. यामुळे तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये भरपूर फरक पडेल आणि तुम्हाला याचा अनुभव येईल. मंडळी, आजचा हा माघी गणेश जयंती विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करावा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.